सन्माननीय विचारमंचावरती स्थानापन्न झालेले मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले. राजे भोसले यांचं वैशिष्ट्य काय, तर गोरगरिबांना सर्वसामान्य न्याय देणं हे राजे भोसले यांच्या रक्तातच असतं. आणि मी पाहतो मेघराज राजे भोसले यांना अनेक वर्षापासून पाहतो की चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार हे सर्वसामान्यांना कधी पाहता येत नव्हते, पण महाराष्ट्रातील सर्वसामान्य कलाकारांना, गीतकारांना, निर्माता, दिग्दर्शकांना एक व्यासपीठ आणि संधी मिळवून देण्याचं मोठं काम मेघराज राजे भोसले यांच्या काळामध्ये झालेलं आहे. म्हणजे चित्रपटसृष्टी जनमानसामध्ये आणण्याचं खूप मोठं काम मेघराज राजे भोसले यांनी केलेलं आहे. आमचे दुसरे मित्र, मार्गदर्शक ज्यांचे आम्ही वाचक आहोत, मराठी चित्रपटाची समीक्षा, मराठी चित्रपटाच्या जे काही पटकथा, संवाद लेखन आहे, यामध्ये ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये अग्रणी घेतलं जातं ते राज काजी सर. या आभाळ नावाचा जो नवीन चित्रपट येतो आहे त्याचे निर्माता, दिग्दर्शक माननीय रवी रोकडे, त्याजवळ प्रमोद अंबाळकर सर. या कार्यक्रमासाठी वेळात वेळ करून आलेले श्री शिवाजी मराठा सोसायटी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ पाटील सर. अभिनव महाविद्यालयाचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे. त्याने अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, कॅलिग्राफर, अभिनेते दिलेले आहेत. त्या अभिनव महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय राहुल सर. जेव्हा ते प्राचार्य आले, मी मेघराज राजेंना म्हटलं की हे कलाकार आलेत का चित्रपटातले. इतका तरुण प्राचार्य अभिनय महाविद्यालय लाभला, म्हणजे अभिनय महाविद्यालयाचा इतिहास तर मोठा आहेच, पण भवितव्य सुद्धा खूप उज्ज्वल आहे असं अशा प्राचार्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं. या चित्रपटातील, आभाळ या चित्रपटातील अनेक कलाकार, संगीत, दिग्दर्शक, चित्रपटाशी संबंधित अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः या ठिकाणी जे शिवराय आणि भीमराय हे जे स्फूर्तिगीत आहे, चित्रपटाचं वैशिष्ट्य असणारं गीत, याचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी प्रथमतः जाहीर करतो. भारतीय समाज मनावरती चित्रपटाचा मोठा प्रभाव आहे. आपण लहानपणापासून चित्रपट पाहतो, आपली जडणघडण चित्रपटातून होते. लहानपणी आपण रडायचो, चित्रपटासाठी रडायचो. आपण चोरून पैसे घ्यायचो, मागून पैसे घ्यायचो आणि चित्रपट बघायला जायचो. महाराष्ट्राचं समाजमन, भारतीयांचं समाजमन चित्रपटाने घडवलेलं आहे. आम्ही तर लहान असताना अशोक सराफ, दादा कोंडके, निळू फुले, आशा काळे, अशा अनेक कलाकारांची आपल्याला नावं घेता येतील की ते कलाकार आपण पाहतो आणि कलाकाराकडे पाहून आपली मुलं आणि मुली जडणघडण होत असते. अमिताभ बच्चन कसा वागतो, कसा खातो, शाहरुख खान, सलमान खानचा सुद्धा प्रभाव जनमानसावरती, विशेषतः तरुण पिढीवरती असतो. म्हणजे समाजमन घडवण्यामध्ये कथा, कादंबरी, चित्रपट, मालिका, पाठ्यपुस्तके ह्या अनेक बाबींचा, माध्यमांचा खूप मोठा उपयोग समाजाला होतो. आणि त्यामध्ये सगळ्यात प्रभावी माध्यम कोणतं आहे? चित्रपट. आपल्याला आठवत असेल एक दुजे केली, या चित्रपटाने किती मोठा प्रभाव समाज मनावरती होता. मैंने प्यार किया चित्रपटाचा किती मोठा प्रभाव समाज मनावरती पडला. अलीकडच्या काळामध्ये आलेला सैराट, याचा देखील किती प्रभाव समाज मनावरती आहे. म्हणून समाजाची जडणघडण करण्यामध्ये खूप मोठा वाटा चित्रपटात असतो. कधी सकारात्मक जडणघडण होते, कधी नकारात्मक जडणघडण समाजाची होते, पण काळाची गरज आहे सकारात्मक जडणघडण करण्याची. आणि मला खात्री आहे की आभाळ या चित्रपटातले गीत पाहिलं, त्याच्यावर थीम लक्षात आली. हा चित्रपट समाजाला जोडणारा चित्रपट आहे. आणि मेघराज राजे जे म्हणाले की आज समाजामध्ये ध्रुवीकरणाची गरज नाही, समाजाला जोडण्याची गरज आहे. आणि या चित्रपटातलं गीत हे निश्चितपणे समाजाला जोडण्याचं काम करेल. या चित्रपटाला पुरस्कार सुद्धा मिळतील, इतका दर्जेदार चित्रपट असेल असं मला वाटतं. विशेषतः आपण पाहतो की आपल्या देशामध्ये बुद्ध, महावीर, खूप मोठा वारसा आपल्या देशाला. बुद्ध, महावीर, गुरु नानक, छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक काळामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, मध्ययुगीन काळामध्ये, प्राचीन काळामध्ये अनेक क्रांतिकारक आपल्या देशामध्ये होऊन गेले. सामाजिक क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील, कलेच्या क्षेत्रातील, नाट्य, राजकीय, अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेक महामानव होऊन गेले. कोणताही महामानव केवळ एका जातीची मक्तेदारी नसते. महामानव हा सगळ्या समाजाचा असतो, म्हणून तो महामानव असतो. महामानव हा कधी मी अमुक आमच्या समुदायाचा भक्त आहे असा कधीच कुठल्या महामानवाने दावा केलेला नाही. पण आपण त्यांच्या अनुयायी या महापुरुषांना वाटून घेतो आणि इतर समुदायाचा आपण द्वेष करायला सुरुवात करतो. आपल्या महामानव यांनी कधी कोणाचा द्वेष करा, कोणाचा अक्कस करा, कोणाबद्दल काहीतरी विचित्र भूमिका घ्या, विकृत भूमिका घ्या,
असं कुठल्याही महामानवाने कधी सांगितलेलं नाही. मग ते भारतातला महामानव असेल, जगातला महामानव असेल. विशेषतः राज काजी सर म्हणाले महाराष्ट्राची 2 दैवत महत्वाची आहे. अनेक दैवत आहेत, सगळ्याच महामानवाचं मोलाचं योगदान आहे, पण विशेषतः महाराष्ट्राची जडणघडण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा खूप मोठा प्रभाव भारतावरती आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संस्कृती, कला, चित्रपट, राजकीय, सामाजिक जीवन यावरती छत्रपती शिवाजीराजांचा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा खूप मोठा प्रभाव आहे. छत्रपती शिवाजीराजांचा कालखंड 17वे शतक, मध्ययुगीन कालखंड. मध्ययुगीन कालखंडातला संघर्ष हा सामंती संघर्ष होता, सरंजामी संघर्ष होता, ढाल तलवारीचा संघर्ष होता. म्हणजे शिवाजीराजांनी त्यांच्या सहकार्याने तलवार चालवली, रणांगण गाजवलं, ती त्या काळाची गरज होती. त्या काळाची गरज होती. मध्ययुगीन काळामध्ये ढाल तलवारचं युद्ध होतं, ती त्या काळाची गरज होती. पण काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल. पण हातात लेखणी घेऊन ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाने लेखणी घेऊन इतिहास निर्माण केला, तर एका महामानवाने हातात तलवार घेऊन इतिहास निर्माण केला. कालखंड भिन्न आहे, पण दोनही महापुरुषांचे उद्देश महत्वाचे आहेत, उद्देश सारखेच आहेत. छत्रपती शिवाजीराजांना काय अपेक्षित होतं? गरिबांचं राज्य, रयतेचं राज्य, जनमानसाला न्याय मिळवून देणं. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश तोच होता. हजारो वर्षापासून दबलेल्या, पिचलेल्या, उपेक्षित राहिलेल्या सर्व समाज घटकांना हक्काधिकार देणं, न्याय मिळवून देणं हा बाबासाहेबांचा देखील उद्देश होता. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. हा मराठा, तो माळी, हा ब्राह्मण, हा मातंग, तो महार, हा सुतार, हा कुंभार, हा मुस्लिम असा भेदभाव छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यामध्ये कधी नव्हता. शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये कोण होतं? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामुश होते, आगरी होते, ब्राह्मण होते, कायस्थ होते, अगदी मुसलमान देखील छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये होते. चटणी भाकर खाणारे, घोड्यावरती बसणारे आणि सह्याद्रीच्या कड्या कापरून धावत सुटणारे मावळे गावागावातून पुढे आले. ज्या ठिकाणी शिवाजीराजांनी घाम गाळला त्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांडलं. येसाची कंक, वीरबाजी पासलकर, कान्होजी जेदे, कावजी कोंडाळकर, हैपतराव सोळीकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, आंबीराव मोहिते, जिवाजी माले, शिवाजी काशीद, रामजी पांगेरा, सिद्धी हिला, सिद्धी वाहवा, मदारी मेहतर, जानूजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, देवाजी उघडे, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे असे अनेक मावळे गावागावातून पुढे आले. तलवार चालवली, रणांगण गाजवलं, आनंदाने मृत्यूला मिठी मारली, पण स्वराज्यावरची निष्ठा त्यांनी कधी बदलली नाही. कारण शिवाजीराजांनी आपल्या राज्यामध्ये कधी भेदभाव केला नाही. म्हणून लढणारे, मरणारे मावळे पुढे आले, आनंदाने मृत्यूला मिठी मारली, कारण त्यांनी कधी भेदभाव केला नाही. महात्मा फुले शिवरायांचं वर्णन करताना म्हणतात, कुळवाडी भूषण पहाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजीराजांचा. शरद पाटील नावाचे जागतिकतेचे इंडॉलॉजिस्ट म्हणतात, शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण कशात आहे तर त्यांच्या जात्यंत क्षाप्त होतातनात आहे. त्यांनी कधी अस्पृश्यता पाळली नाही, भेदभाव पाळला नाही. हे शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं मोठेपण आहे असं शरद पाटील नावाचे जागतिक इतिहासकार सांगतात. बाबासाहेब आंबेडकरांनी तर जाती व्यवस्था नष्ट व्हावी, विषमता नष्ट व्हावी यासाठी घटनात्मक तरतूद केली. घटनेतील कलम क्रमांक 14, 15, 16, 17 जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा आणि लिंग यावर भेदभाव करता येणार नाही अशी तरतूद बाबासाहेबांनी संविधानामध्ये केली. महाराष्ट्रातील नामवंत असे घटना तज्ञ, कायद्याचे अभ्यासक डॉक्टर विश्वनाथ पाटील सर या ठिकाणी आहेत. शिवाजी मराठा लॉ कॉलेजचे ते प्राचार्य आहेत. मी त्यांचा विद्यार्थी आहे लॉ कॉलेजचा. संविधानामध्ये तरतूद आहे की जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग भेदभाव करता येणार नाही. लिंगावरून भेदभाव करता येणार नाही. हा पुरुष श्रेष्ठ, स्त्री कनिष्ठ, तृतीय पंथीष्ठ त्यापेक्षा कनिष्ठ असा भेदभाव करता येणार नाही. तृतीय पंथीयांना सुद्धा अपमानास्पद वागणूक देता येणार नाही. त्यांचा द्वेष करता येणार नाही अशी तरतूद बाबासाहेबांनी केली. म्हणून आपण चित्रपटामध्ये, माध्यमामध्ये, कवितेमध्ये बदल केले पाहिजे राहुल, जसं मला वाटतंय. आपल्याकडे म्हणतात खिचडे, बांगड्या भरल्यात का, हे शब्द सुद्धा चुकीचे आहेत. असं बांगड्या, कुंकू, साडी आभूषण आहेत, ती काय दुबळेपणाची लक्षणं नाहीत. म्हणजे शब्दप्रयोग सुद्धा कलाकृतीच्या माध्यमातून बदलले पाहिजेत, कोणाला कमी लेखू नये. स्त्रिया सुद्धा हिंमतवान आहेत. जिजामाता, सावित्रीबाई, अहिल्याबाई, ताराराणी, रमाई, राणी दुर्गावती अशा अनेक, रजिया सुलतान
आधुनिक काळामध्ये इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, कितीतरी राजकीय क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये न्यायाधीश महिला आहेत, राष्ट्रपती महिला, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, कुलगुरू, IPS अधिकारी, पोलीस अधिकारी महिला आहेत. त्यामुळे कोणालाही कमी लेखता येणार नाही, जातीवरून धर्मावरून कोणालाही ट्रोल करता येणार नाही अशी तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केली. दोन्ही महापुरुष हे समतावादी, स्त्रियांचा आदर करणारे. शिवाजीराजे तर म्हणाले, धर्मग्रंथ, धर्मस्थ, स्त्रिया आणि लहान मुलं शत्रूची जर असली तर त्यांचा आदर करा. शत्रूची स्त्री असेल, कुणाची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, तिचा आदर करा, त्याचा सन्मान करा. महाराजांनी केला. रायबागीन उदाराम देशमुख, सावित्रीबाई देसाई कर्नाटकातील, हिरकणी, प्रबळगडाच्या किल्लेदाराची पत्नी जी विरोधक आहे, अशा अनेक स्त्रियांचा शिवाजीराजेंनी आदर सन्मान केला. सापडलेल्या महिलांना बहीण मानून आईसारखा सन्मान देऊन त्यांना त्यांच्या मूळ गावी पोच केल्याची इतिहासामध्ये अनेक उदाहरणे. महाराज म्हणतात, परमुलकातील बाई न धरावी. स्वतःच्या राज्यातील स्त्रियांचा तर आदर झालाच पाहिजे, पण तुम्ही परमुलकात जाल तर त्या परमुलकातील स्त्रियांचा सुद्धा आदर करा, असे सक्त आदेश छत्रपती शिवाजीराजेंनी दिले होते. त्याची अंमलबजावणी शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी केली. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी काय केलं? हिंदू कोड बिल आणलं. आज महिलांना मतदानाचा अधिकार, निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार आहे, प्रशासनामध्ये अधिकार आहे, राजकारणामध्ये अधिकार आहे. कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. आज आपल्या मॅडम उत्तम सूत्रसंचालन करत आहेत. हा अधिकार 100 वर्षापूर्वी, 60-70 वर्षापूर्वी होता का? खूप कमी प्रमाणामध्ये होता. पण आज आपल्या अनेक महिला चित्रपटाचं दिग्दर्शन करतात, निर्मिती करतात, त्याचं नेपथ्य करतात, त्याच्या वेशभूषेमध्ये त्यांचा सहभाग आहे. म्हणजे स्त्रिया आज वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केली. घटनेतील कलम क्रमांक 51 मध्ये म्हटलंय की स्त्रियांचा अवमान होईल अशी कुठली कृती करू नये, त्याचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. कलम 21 राईट टू लाईफ, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार, आनंद आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार, अशा कितीतरी तरतुदी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केल्या. म्हणजे शिवराय आणि भीमराय ही थीम का महत्वाची आहे? तर दोन महापुरुष समतावादी, स्त्रियांचा आदर करणारे, स्त्रियांचा सन्मान करणारे, शेतकरी, कष्टकरी, श्रमकऱ्यांच्या श्रमाला मोल मिळालं पाहिजे. बाबासाहेबांनी श्रमकऱ्यांना हक्काधिकार मिळाले पाहिजे, त्यासाठी अनेक कायदे केले. विशेषतः कलम 23 आणि 24, रवीजी मला सांगत होते, मी विचारलं थीम काय, तर लहान मुलं जे आहेत त्यांचा आदर आणि सन्मान झाला पाहिजे. बाबासाहेबांनी कलम 23 आणि 24 घटनेतील फंडामेंटल राईट मध्ये काय तरतूद केली? लहान मुलांना मजूर म्हणून कामाला ठेवता येणार नाही आणि स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. आता तसा जनावरांचा बाजार असतो, जनावरांची खरेदी विक्री होती, तशी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माणसांची पण खरेदी विक्री व्हायची, बाजार भरायचे. कलम 23 आणि 24 मध्ये बालमजुरी कायद्याने संपवली आणि वेठबिगारी बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याने संपवली. स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये गोरगरीब स्त्रियांची विक्री व्हायची, खरेदी व्हायची, विकत घेतल्या जायच्या आणि जगभरामध्ये त्या निर्यात केल्या जायच्या, जगभरामध्ये व्यापार चालायचा. बाबासाहेबांनी त्यावरती निर्बंध आणले. कलम 23 आणि 24 नुसार बालमजुरी संपवली. आज मुलांना राईट टू एज्युकेशन, फंडामेंटल राईट मिळाला. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार दिला. फंडामेंटल आहे, मूलभूत अधिकार, प्राथमिक शिक्षण. आणि त्या दरम्यान बालमजूर म्हणून त्यांना कामाला ठेवता येणार नाही. कलम 23-24 मध्ये तरतूद केली. मानवतावादी विचार. शिवाजी महाराजांचं याबद्दल काय मत आहे? दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराज गेले. जिंजी, वेल्लोर, तिरुमलवाडी या ठिकाणचा भाग त्यांनी जिंकला. तिरुमलवाडी या ठिकाणी महाराज असताना, म्हणजे कावेरी नदीच्या डाव्या काठावरती तिरुमलवाडी नावाचं गाव आहे. तिथं शिवाजीराजांचा मुक्काम असताना डच व्यापारी शिवरायांना भेटण्यासाठी आले, व्यापारी करार करण्यासाठी आले. मोठा व्यापारी करार झाला. तर शिवाजी महाराज डच व्यापाऱ्यांना काय म्हणतात? लक्षात ठेवा, हा भाग मी जिंकलेला आता. मला असं समजलंय, यापूर्वी तुम्ही या ठिकाणी स्त्री पुरुषांना, लहान मुलांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करत होता, पण आता भाग मी जिंकलेला आहे. माझ्या राज्यामध्ये स्त्री पुरुषांना, लहान मुला मुलींना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर माझे अधिकारी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करतील, तुम्हाला तुरुंगात ठेवतील. कलम व्यापारी करारामध्ये. म्हणजे 17व्या शतकामध्ये जगभरामध्ये
डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगाल, मोगल, आदिलशाह सगळेच जण जगभरामध्ये लहान मुला मुलींना खरेदी विक्री केली जायची, महिलांची खरेदी विक्री केली जायची, जगभर तो व्यापार चालायचा. तर त्या काळात 17व्या शतकात मध्ययुगीन काळामध्ये आधुनिक लोकशाही नसताना त्या काळामध्ये शिवाजीराजांच्या राज्यात स्त्रियांना, गोरगरिबांना, लहान मुला मुलींना खरेदी विक्री म्हणून, गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्यावरती निर्बंध होते. 100% बंदी होती असे त्या डच व्यापारी करारावरून स्पष्ट होतं. म्हणजे शिवराय आणि भीमराय मानवी मूल्य जोपासणारे, ह्युमॅनिटी, ह्युमन राईट्स ज्याला म्हणतो आधुनिक काळामध्ये, मानवाधिकार, त्याचे दोघेही महापुरुष समर्थक आहेत. दोघे निर्व्यसनी. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत राहिले, लंडनला राहिले, MA, PhD, दिल्ली, बार्टला, SSD, LLD या पदव्या संपादन केल्या. त्या काळामध्ये भारतामध्ये सर्वाधिक शिक्षण घेतलेला महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लंडन मध्ये राहिले, अमेरिकेत राहिले. लोक असं म्हणतात की थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये राहिल्यानंतर चोरी घ्यावी लागते, असं लोकांचं मत आहे. मला काय माहित नाही, पण थंड हवामानाच्या प्रदेशात गेल्यानंतर घ्यावी लागते. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा. संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी सुपारीला हात लावला नाही, मद्याला हात लावला नाही, दारूला स्पर्श देखील केला नाही. अमेरिकेत राहिले, लंडन मध्ये राहिले, तरी शिवरायांचं वर्णन त्यांना पाहणारा निकोला मनुचे, अभेकरे, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना परमानंद करतो की शिवाजीराजांच्या राज्यामध्ये मद्याला प्रतिष्ठा नव्हती. महाराज जसे निर्व्यसनी होते तसे त्यांचे मावळे निर्व्यसनी होते. निर्व्यसनी माणसाचा इतिहास निर्माण करतात. आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये चरस, गांजा, आपू, कोकेन, दारू, गुटखा, तंबाखूचं थैमान घातले. आपल्या पुणे आणि परिसरामध्ये अंमली पदार्थाचं प्रचंड मोठं जाळ आहे, खूप मोठा धोका आहे. आपल्या देशाला संपवण्यासाठी कुठल्या प्रदेशातल्या लोकांनी अनुभव टाकायची गरज नाही. अंमली पदार्थ, ते मेथेड्रॉन, कॉलेजची मुलं मुली त्याच्या आहारी जातात, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, खूप मोठा धोका आहे. त्यामुळे जे गुटखा खातील, दारू पितील, तंबाखू खातील, चरस खातील ते कावळे, जे निर्व्यसनी असतील ते शिवरायांचे आणि भीमरायांचे मावळे. या महापुरुषापासून काय शिकलं पाहिजे? निर्व्यसनीपणा, ह्याची गरज आहे. आज तरुण पिढी पुढं खूप मोठा, मी आता सगळ्या बाबी सांगणार नाही, पण अनेक महाविद्यालयातली मुलं मुली ऍडिक्ट झालेले आहेत. मानस उपचाराकडे उपचार घेतात, आई वडील प्रचंड त्रस्त आहे. याच्यावरती आपण प्रकाश टाकला पाहिजे आणि समाज प्रबोधन केलं पाहिजे. आणि जी टीम आहे ही सामाजिक भान असणारी टीम आहे, म्हणून या चित्रपटामध्ये गीत आलं ना, सामाजिक भान आहे म्हणून गीत आलं. शिवराय भीमराय निर्व्यसनी होते, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. श्रमकर्यांना, कष्टकऱ्यांच्या श्रमाला मोल मिळालं पाहिजे, त्यांच्या घामाला दान मिळालं पाहिजे. भूमिका शिवरायांची. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, शब्द आहे महाराजांच्या पत्रामध्ये. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका. किती निस्वार्थी होते महाराज पहा. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका. गवताच्या काडीची किती किंमत आहे? मूल्यच नाही ना, फुकट देईल कुणाला पण. महाराज म्हणाले शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका. किती निस्वार्थी होते शिवाजीराजे. आणि आज काय अवस्था आपल्या देशामध्ये? शेतकऱ्यांच्या गवताची काळजी ठेवू नका, घ्यायला पाहिजे. अहो किती घोटाळे, शेअर्स घोटाळा, बोफोर्स घोटाळा, युरिया घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, साखर घोटाळा, तुझी स्पेक्ट्रम घोटाळा, चक्की घोटाळा, आदर्श घोटाळा. घोटाळा सुद्धा आदर्श झाला आपल्या देशामध्ये. इतके घोटाळे झालेले आहेत की सगळे घोटाळे सांगायचं म्हणलं तर सांगताना सुद्धा घोटाळा होईल, इतके घोटाळे देशात. शिवकाळामध्ये एकही घोटाळा झाल्याची नोंद नाही. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका. गावागावात जावा, ज्यांची बैलजोडी लगावली असेल त्यांना बैलजोडी द्या. आपल्या राज्यातील एखाद्या गरीबाला खायला अन्न नसेल, खंडी 2 खंडी धान्य द्या. त्यासाठी आपल्या तिजोरीवरती 1,00,000-2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल. वसुलीसाठी तगादा लावू नका. आई पत्यानंतर वसूल करा, वाढी दिलीने वसूल करू नका. मुद्दलच तेवढी घ्यावी. शेतकऱ्यांना जेवढी मुद्दल दिली तेवढीच माघारी घ्या, मुद्दलच तेवढी घ्यावी. वाढी दिलीने वसूल करू नका. शिवरायांनी आपल्या राज्यातील रयतेला कर्ज दिलं. कर्जाचा व्याजदर किती आहे? 0%. 0% व्याजदराने कर्ज देणारा भारतातला पहिला आणि शेवटचा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 0% व्याजदर. म्हणून शिवकाळात शेतकऱ्याने आत्महत्या केल्या नाही.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला दिला पाहिजे यासाठी महाराजांचे पत्र आहे. अतिरिक्त झालेला शेतीमाल योग्य मोबदल्यातून खरेदी करा, त्याची साठवणूक करा, परमुलकामध्ये विका, योग्य बाजार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धागा बाजार करा. परमुलकातला शेतीमाल आयात करून स्थानिक शेतकऱ्याचं कंबरडे त्यांनी मोडलं नाही आणि अतिरिक्त शेतीमाल निर्यात केला. इथं साठवणूक करून श्रमकार्यांचा हाल छत्रपती शिवाजीराजांनी केले, म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली. शिवकाळामध्ये आतासारखे आधुनिकीकरण आलेलं नव्हतं, जलसिंचनाच्या सुविधा नव्हत्या, आतासारखं बी बियाणं नव्हतं. जलसिंचन आज 20% आपल्या देशामध्ये, 20 ते 25%. शिवकाळात एकही टक्का जलसिंचन नाही, ट्रॅक्टर नव्हता, आधुनिक फवारणी नाही, आधुनिक पेरणीची साधनं नाहीत. आधुनिक साधन नसताना मध्ययुगीन काळामध्ये, शिवकाळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. का? आत्महत्या केल्यानंतर मदत करण्यापेक्षा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी श्रमकारांनी आत्महत्याच करू नये अशा लोककल्याणकारी योजना शिवाजीराजांनी आणल्या. बाबासाहेबांचं शेतकऱ्याबद्दल काय मत आहे? त्यांचे पुस्तक आहे स्मॉल होल्डिंग इन इंडिया, बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यावर पुस्तक आहे. शेतकऱ्यांचे बाबासाहेब माहित नाहीत लोकांना. बाबासाहेब म्हणाले शेतीमालाला उत्पादन खर्चावरती आधारित भाव मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? मोफत वीज आणि मोफत पाणी कायमचं दिलं पाहिजे शेतीला, असं बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे. आणि उत्तरेकडच्या नद्या दक्षिणेकडे आणून पठारावरचा दुष्काळी भाग ओलिताखाली आणला पाहिजे, अशी बाबासाहेब आंबेडकरांची योजना आहे. जलनीती होती. मजूर मंत्री असताना हिराकूड धरण बांधलं बाबासाहेबांच्या काळामध्ये आणि 1938 किंवा 39 ला मुंबई विधिमंडळावरती शेतकऱ्यांना मोर्चा नेला बाबासाहेबांनी. शेतकऱ्यांना जमिनीचा मालक करा. शेतकरी जमिनीचे मालक नव्हतो, आपण कोणच मालक नव्हतो. 500 एकर, 1000 एकर, 5000 एकर जमिनी सरंजामदाराच्या असायच्या. आपण सगळे कुळ होतो आपण सगळे इतराधिकार श्रम. आपलं काम फक्त काय होतं? काबाड कष्ट करायचं, वर्षाकाठीचे खायला आणि वस्त्र परिधान करण्यासाठी जेवढं काय मोबदला, कापडासाठी पैसे लागते तेवढेच. बाबासाहेब आंबेडकरांनी 1938-39 ला मुंबई विधिमंडळावरती शेतकऱ्यांचा मोर्चा नेला आणि विधिमंडळामध्ये आवाज उठवला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती. आता शेतकऱ्यांचे अनेक नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचं मोठं काम आहे. आपण काय त्यांचा बद्दल काय आपण नकारात्मक बोलणार नाही, मोठं काम आहे. पण या महाराष्ट्रामध्ये आधुनिक काळामध्ये शेतकऱ्यांची संघटना उभारणारा आणि विधिमंडळावरती शेतकऱ्यांचा मोर्चा नेणारा आणि विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आधुनिक महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा नेता कोण असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचा नेता. दलितांचे बाबासाहेब सगळ्यांना माहिती आहे, पण शेतकऱ्यांचे बाबासाहेब, स्त्रियांना हक्काधिकार देणारे बाबासाहेब हे माहित. शिवराय आणि भीमरायांचे काम विज्ञानवादी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी रीडर्स लिहिलं, सुधराज रीडर्स म्हणून, थॉट्स ऑफ पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ रुपया and of caste, Buddha and his Dhamma, what Congress and Gandhi have done to untouchable, Constitution of India, असे अनेक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले. ते शिक्षण त्यांनी शाळा काढल्या आणि दोन्ही महापुरुष निस्वार्थ आहेत. बाबासाहेब त्या काळामध्ये विचार करा, बॅरिस्टर होते, स्वतःचा विचार केला असता तर अंबानी इतके श्रीमंत झाले असते. पण नोकरीचा राजीनामा दिला, देशभर फिरले, संघटन उभं केलं, गोरगरिबांच्या प्रश्नासाठी लढले, स्वतःचा विचार केला नाही. शिवरायांनी पण स्वतःचा विचार केला नाही, जीव धोक्यात घालून ते लढले. जे स्वतःसाठी जगतात जिवंतपणे मेलेले असतात आणि जे दुसऱ्यासाठी जगतात ते मृत्यूनंतर देखील जिवंत राहतात. आणि म्हणून त्यांच्यावर चित्रपट येतो आणि त्यांचं गीत येतं. हे महापुरुष स्वतःसाठी जगले नाहीत, विज्ञानवादी आहेत. बाबासाहेबांनी कधी अंधश्रद्धा बाळगली नाहीत, कर्मकांडामध्ये कधी अडकले नाहीत. अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. अंधश्रद्धा तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन नष्ट करतात, तुम्हाला गुलाम बनवतात, असे बाबासाहेबांचे विचार होते. शिवरायांनी देखील अंधश्रद्धेच्या विरुद्ध आवाज उठवला. भले त्यांनी भाषण दिलं नसेल पण कृती केली ना. शिवरायांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतो. ते विज्ञानवादी होते का नव्हते तुमच्या लक्षात येईल. 24 फेब्रुवारी 1617 ला छत्रपती शिवाजी महाराज यांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. कोणी तर म्हणालं महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन शांती करा, यज्ञ करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभ शकून आहे.
त्यांना विचारलं कसं शुभ शकून, त्या शिवाजीराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. उद्गार शिवाजीराजांनी. विज्ञानवादी होते महाराज. नंतर आज आपण शिकलेले लोक इथले नव्हे, दुसऱ्या गावचं सांगतो, आपण शिकलेले लोक वर्तमानपत्र आलं की पहिल्यांदा काय वाचतो? राशी भविष्य. मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते, तुळ काय म्हणते, कुंभ काय म्हणते वाचतो आपण. मग आपल्या राशी भविष्यामध्ये लिहिलेलं असतं आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे आणि स्वारगेटवरून टमटम मध्ये बसून आले. राशी भविष्य कसं ठरवतात? नावाच्या अध्याक्षरावरून. ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर सारखं त्याची रास एक. उदाहरणार्थ ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श असेल, संतोष, शरद, सायली, सौदागर, सौरभ, संगीता, सुनीता, सुनील, स्नेहा, त्यांची रास कोणती? अगदी बरोबर, हुशार आहे. नावाच्या अध्याक्षराचं राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग रामाचा शत्रू रावण कस काय? राम रावण दोघांची रास एक आहे. दोघे पॅनल मध्ये पाहिजेत. बरोबर. नावाच्या अध्याक्षराचं राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग कृष्णाचा शत्रू कंस कस काय? के दोघे का पार्टीत पाहिजे. राशी भविष्य तो तांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्याच्या मेंदूत मनात मनगटात सामर्थ्य असतं ती माणसं कधी भविष्य पंचांग होत पहा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. मेळवणी नरनारी शकून सांगती नानापरी तुका म्हणे महिंद तयापासी नाही गोविंद सांगू जाणती शिकूण भूत भविष्य वर्तमान तयांचा मासी कंटाळा त्याचे तोंडन पाहावे ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त पाहणाराचं थोबाड सुद्धा बघू नका. असा एक अभंग आहे. पण आपले लोक शिकलेले लोक सुद्धा आपल्या मुला मुलीच्या लग्नाचं वय झाले काय पाहतात? पत्रिका. तुमच्या मुलीला 9वा शनी आहे, मुलाला 8वा मंगळ आहे, 10 वर्ष लग्नाचा योग नाही, तोपर्यंत डंगरे होणार ना. मला सांगा शनी मंगळ गुरु काय किती लांब आहे? कोट्यावधी किलोमीटर आहेत ना. सगळ्यात जवळचा मंगळ आहे. जवळ म्हणजे काय 2-3 किलोमीटर नाही, 23 कोटी किलोमीटर. चंद्र आहे 2,3,75,000 किलोमीटर. बरोबर ना? किती? 84,000. 3,84,000 किलोमीटर. वा वा, थँक्यू. माहिती पाहिजे, माहिती पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जो देश आपला इतिहास विसरतो तो देश कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचा आणि खोटा इतिहास सांगून तुम्हाला गुलाम बनवलं जाईल. चंद्राचं, गुरुचं, शनीचं, मंगळाचं अंतर जर माहिती असेल तर आपल्याकडे गुलामगिरी संपणार ना. शनी कोट्यावधी किलोमीटर दूर आहे, सूर्य सुमारे 15 कोटी किलोमीटर दूर आहे. आता मला सांगा 23 कोटी किलोमीटरचा मंगळ त्रास द्यायला पृथ्वीवरती येईल का आपल्याला? त्याचा मग इंटरनॅशनल निघेल का अपडाऊन करायला? त्रास द्यायचा म्हणलं तर अनेकांच्या पत्रिकेत असतो ना. त्याला किती वेळा यावं लागेल? आणि इस्रोवाले आणि नासावाले सोडतील का त्यांना खाली? आपल्यासाठी तर ते धडपडतात. कारण कोणताही ग्रह आणि तारा मुला मुलीला त्रास देण्यासाठी येणार नाही. पत्रिका पाहण्यापेक्षा आपण काय पाहिलं पाहिजे? मुला मुलींचं शिक्षण पहा, कर्तृत्व पहा, गुणवत्ता पहा, याची गरज आहे. आणि हा विचार शिवरायांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, फुलेंनी दिला, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी दिला, विज्ञानवादी विचार तुकारामांनी दिला, बुद्धाने दिला, महावीरांनी दिला. हा विचार विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या गरज आहे. आज देखील आपल्याकडे बंगला बांधायला लागले की काय आलं? घर घेताना काय बघतो आपण? वास्तुशास्त्र. घराचं तोंड इकडे असावं, किचन कट्टा तिकडे असावं, बेडरूम इकडे असावं. अरे घराचं तोंड कुणीकडे महत्वाचं नाही, घरात राहणारा माणूस किती हिंमतवान आणि किती कर्तृत्वान आहे यावरती यश अवलंबून असतं. दिशा, कुठल्या दिशेला घरात तोंड आहे महत्वाचं नाही. दिशा कोणी ठरवले? माणसाने ठरवले ना. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. काल्पनिक आहे दिशा. दळण वाढण्यासाठी दिशा आल्या, कुठली दिशा वाईट नाही. आणि दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलं. कॅलेंडर दैनंदिन व्यवहारासाठी आलं. ग्रिगोरियन कॅलेंडर, विक्रम संवत्सर, शालिवार, शिवशक, हिजरी हे कॅलेंडर माणसाने निर्माण केलं. आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलं. आजच्या दिवसाला शनिवार म्हणावं कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं ना. या सूर्यावरती लिहिले का संडे, मंडे, ट्युसडे, वेडनेसडे? कोणता दिवस वाईट नाही, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. पण काय काय मंडळी शनिवारी नॉनव्हेज खात नाही, शुक्रवारी खातात. आज आमचा शनिवार आहे. सोमवारी खात नाहीत, रविवारी खातात.
बुधवारी खात नाहीत, गुरुवारी खातात. मग जे शनिवारी खात नाही पण शुक्रवारी खातात, मग शुक्रवारी खाल्ल्यावर गेलं कुठे? मुळात आहाराचा धर्माचा, आहाराचा नैतिकतेचा, आहाराचा संस्कृतीच्या जगामध्ये काही संबंध नाही. एखादा व्यक्ती शाकाहारी असेल तर ते त्याची आवड आहे, आणि एखादा व्यक्ती मांसाहारी असेल त्याची आवड आहे. त्यामुळे शाकाहारी माणूस सज्जन आणि मांसाहारी माणूस दुर्जन हे चुकीच आहे. ही संकल्पना चुकीची आहे. आहाराचा, कर्तृत्वाचा, आहाराचा नैतिकतेचा, आहाराचा संस्कृतीचा, आहाराचा धर्माचा जगामध्ये काही संबंध नाही. बुद्ध अहिंसावादी होते म्हणून बुद्ध म्हणाले जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. नाही तर टुंड्रा प्रदेशात जाणार, बगर शाबुदाना उकडीचे मोदक आलूचं पचपद मागणार, मिळणार नाही, मिळालं तर पचणार पण नाही. जपानमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये सी फूड देतात, माहिती आहे तुम्हाला? जपानमध्ये शाळेतल्या मुलांना दुपारचं जे जेवण शाळेत दिलं जातं काय देतात? मासे देतात. का? जपान काय विचार करतो असा? तर मुलांना प्रोटीन मिळालं पाहिजे, कॅल्शियम मिळालं पाहिजे, बी विटॅमिन मिळालं पाहिजे, B12 मिळालं पाहिजे. म्हणून जपानी लोक टेक्नॉलॉजी मध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये का अग्रेसर आहेत? लहानपणापासून त्या देशामध्ये इतका विचार करतात. लहान मुलांना शाळेत सी फूड देतात, मासे. आणि आपल्या देशामध्ये मध्यान्ह भोजनामध्ये काय देतात? भात देतात. भात दुपारी पोरं झोपली पाहिजे तेव्हा. ओ अंड सुरू केलं, अंड. मोर्चे निघाले, मोर्चे, आंदोलन. टीव्हीवरती प्रोग्राम होता, मी होतो त्या डिबेट मध्ये. मी फक्त एक प्रश्न विचारला, काय अंड म्हणजे काय गुटख्याची पुढे आहे का? तंबाखूची पुढे आहे का? काय वाईट काय मला सांगायला? ज्याला खायचं नाही त्यांच्यासाठी पर्याय होता ना, केळं. त्यांच्यासाठी केळी ठेवलेली होती, केळी खावा. ज्यांना खायचंय त्याला खाऊ द्या. आणि एक लक्षात ठेवा, जगामध्ये कुणी शाकाहारी नाही. कुणी पण डिबेटला या माझ्यावर चर्चा करायला, मी सांगतो. जे शाकाहारी लोक आहेत ते दही खातात का नाही? दही कसं तयार होतं विचारा, कुठल्याही फार्मासिस्टला विचारा, केमिस्टला विचारा, दही कसं तयार होतं. बॅक्टेरिया मेल्याशिवाय दही तयार होत नाही. आणि बॅक्टेरिया सजीव असतो. मग तुम्ही बोकड खाल्लं काय, बॅक्टेरिया खाल्ला काय? जीव दोघांना पण आहे ना. टूथपेस्टने दात घासताना सुरुवातच मांसाहारी होती. मेडिसिन घेता का नाही? औषध कुठल्या फार्मासिस्टला विचारा, कुठले औषध, मॅक्झिमम औषध हे व्हेजिटेरियन नाहीत, नॉन व्हेजिटेरियन असतात. कॅप्सूलची जी कव्हर आहे ती कशी प्लॅस्टिकची नाही, ती प्लॅस्टिक अपायकारक आहे ना शरीराला. हाडाच्या मुकटीपासून बनवलेल्या जिलिटिनची ती कव्हर असते, ती मर्ज होते शरीरात. अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे, हा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा होता, तो विचार शिवरायांचा होता. अंधश्रद्धेत अडकू नका. आपण खूप खूप अंधश्रद्धेमध्ये अडकलेले लोक आहोत. आपला देश महासत्ता कधी होणार? युरोप, अमेरिका, जपानच्या स्पर्धेत उतरलं पाहिजे. आणि जबाबदारी कोणाची असते? राजकीय पक्षाची नसते, त्यांची असते. पण ही सगळ्यात मोठी जबाबदारी विचारवंतांची, कलाकारांची, चित्रपटांची, दिग्दर्शकांची, निर्मात्याची, ह्यांची. मी तर असं म्हणतो की आमदार खासदारापेक्षा जास्त लोक फॉलो करतात अभिनेत्यांना फॉलो करतात. काय खातात? अभिनेता कोल्ड्रिंक्स पिला की त्यांच्या अनुभवी पिणारच ना कोल्ड्रिंक्स. ते पत्ते खेळले की खेळणार, त्यांनी सिगारेट ओढली की ओढणार. म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची आहे? चित्रपट क्षेत्राची. आणि म्हणून असे रवी रोकडे सारखे, प्रमोदजी सारखे, मेघराज सारखे, राजकाजी सारखे असे लोक, विजनरी लोक, अटॅचमेंट असणारे लोक, सामाजिक भान असणारे लोक चित्रपट क्षेत्रामध्ये आले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. आणि शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा कालखंड भिन्न होता, पण विचारधारा मात्र दोघांची साम्य आहे. ती दिशादर्शक, क्रांतिकारक, समाजाला दिशा देणारं असं काम या दोन महापुरुषांचं. आता बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचा ऋणानुबंध काय? तर आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक, सगळ्या पक्षाचे लोक हे घोषणा देतात. सामाजिक संघटना सगळेजण का कुठली घोषणा देतात? जय भवानी जय शिवाजी. आपण देतोय घोषणा. ही घोषणा कुणी आणली पहिल्यांदा? जय भवानी जय शिवाजी ही घोषणा पहिल्यांदा देशामध्ये दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. किती लोकांना माहिती? जय भवानी जय शिवाजी घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी आणली. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाडच्या 14 तळाचं आंदोलन केलं. अरे तुम्ही मुंगीला साखर टाकता, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव म्हणता, माणसाला तुम्ही पाणी देत नाही. 14 तळाचं आंदोलन केलं. आणि प्रत्येक आंदोलनाला, मोर्चाला स्लोगन पाहिजे ना, स्लोगन. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा होती,
शिवाजी महाराज की जय, जिजामाता की जय आणि गांधी की जय. 1987. 1930 ला दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गांधीजींचे मतभेद झाले. ते वैचारिक होते, व्यक्तिगत नव्हते. आणि तिथून त्यांनी गांधीजींची घोषणा वगळली. जय भवानी जय शिवाजी घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी दिली पाहिजे. महाडच्या 14 तारखेचं आंदोलन झाल्यानंतर बाबासाहेब मुंबईला गेले नाही, थांबले. दुसऱ्या दिवशी आपल्या सहकार्यांना घेऊन बहिष्कृत भारत नावाचं त्यांचं नियतकालिक होतं. मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत नियतकालिक त्यांनी चालवली. त्यापैकी बहिष्कृत भारत मध्ये सगळा वृत्तांत आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सहकार्यांना घेऊन 10-15 सहकार्यांना घेऊन चला म्हणजे आपण रायगड बघायला जायचं. दुसऱ्या दिवशी रायगड पाहण्यासाठी गेले. आता तुम्ही रायगड वरती थेट जाऊ शकता, रोपवेनी सुद्धा. पायथ्यापर्यंत गाडी जाते, रोपवेनी जाऊ शकता. पण त्या काळात 1927 सालचं वर्णन असं येतं की नात्यापासून गाडी जात नव्हती. आता नाते नावाचं गाव आहे, महाडपासून आपण एक 8-10 किलोमीटर गेलं की नाते, आणि तिथून पुढं 20 किलोमीटर परत रायगड. तर नात्यापर्यंत गाडी जायची. बाबासाहेब आंबेडकर नात्यापर्यंत गाडीने गेले आणि तिथून पायी चालत गेले. 20 किलोमीटर पायी चालत. पायथ्याला मुक्काम केला पाचाडला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते रायगडावरती गेले आणि जाताना गड चढताना सगळेजण घोषणा देत होते, असं वर्णन येतं शिवाजी महाराजांच्या घोषणा. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण रायगड पाहिला, समाधीचं दर्शन घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की गडावरती समाधी आहे पण शिवरायांची मूर्ती नाही, आपण पंचधातूची मूर्ती बनवूया. त्यांच्याच नियतकालिकात वर्णन आलेलं आहे. त्या दिवशीचा मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खाली आले. गडाच्या पायथ्याला मोठी सभा झाली. शिवरायांच्या विचार आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे, आपण भेदभाव बाळगू नये, मुलामुलींना शिक्षण द्यावं, स्वच्छ राहावं, असं भाषण आहे त्यांचं. दुसऱ्या दिवशी ते महाडला आले. महाडला वडके नावाचे शिल्पकार, त्या काळातले नामवंत शिल्पकाराला भेटले आणि त्यांना छत्रपती शिवाजीराजांच्या अनेक मूर्त्या तयार करण्याची ऑर्डर दिली. शिल्पकार वडकेने मूर्त्या तयार केल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संग्रहामध्ये आणि आपल्या मित्रांना काही ते शिवाजीराजांच्या मूर्ती भेट दिल्या, असा उल्लेख समकालीन साधनामध्ये येतो. 1927 साली त्याच दरम्यान बदलापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी 300व्या जयंती निमित्तानं मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यांचं सगळं भाषण आज देखील उपलब्ध आहे. तिथं केलेलं भाषण त्यांनी जे आहे ते आलेलं आहे, उपलब्ध भाषण आहे त्यांचं. त्यांच्या ज्या अनेक ग्रंथामध्ये विशेषतः अनिल ऑफ कास्ट जाती निर्मूलन नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये शिवाजीराजांचे अनेक रेफरन्स त्यांनी दिलेले आहेत. कुबेर शूद्राज, शूद्रपूर्वी कोण होत्या त्यांचा गाजलेला ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं उत्तरार्ध म्हणजे ग्रंथाचा जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्ध म्हणजे शिवचरित्र आहे. शिवाजी महाराज, त्यांचं कार्य, त्यांचा राज्याभिषेक, राज्याभिषेकाचं राजकारण याबद्दल विस्ताराने बाबासाहेब आंबेडकरांनी विस्ताराने लेखन केलेलं आहे. म्हणून शिवराय आणि भीमराय यांचा वैचारिक ऋणानुबंध आहे. बाबासाहेबांनी शिवरायांच्या प्रति नितांत आदर होता आणि तो त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. तो कुठल्या भूमिकेतून? शिवाजी महाराज एक समतावादी, भेदभाव नष्ट करणारे, लोककल्याणकारी, रयतेचे राजे होते. आणि म्हणून शिवराय आणि भीमराय या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारक, दिशादर्शक, जनमानसाला प्रेरणा देणारे महापुरुष आहेत. आणि त्यांच्यावरचं गीत या आभाळ नावाच्या चित्रपटामध्ये येत आहे. हे महाराष्ट्रासाठी खूप चांगलं वातावरण आहे, महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, मराठी प्रेक्षकांसाठी खूप प्रेरणादायक आणि आनंददायी बाब आहे. मराठी प्रेक्षकांना राज काळे सर त्यातले अधिकारी पुरुष आहेत, चित्रपट क्षेत्रातले, मी काय चित्रपट क्षेत्रातला नाही, पण ते खूप मोठे समीक्षक आहेत. ते सांगतील की चित्रपटा का चालत नाहीत अशी एक तक्रार केली जाते. चांगले चित्रपट पण चालतात, दिशादर्शक चित्रपट पण चालतात. जय भीम चित्रपट आपण अनेकांनी पाहिला असेल, मी त्यावरती लिहिलं तर एस्थेटिक्स ऑफ द जय भीम याच्यावर मी एक लेख लिहिलाय. जय भीम चित्रपटाचं सौंदर्य शास्त्र कशात आहे. त्या जय भीम चित्रपट मी पाहिला, तो विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये आला होता. त्यावेळेस सगळं बंद होतं, 100% बंद होता देश. आणि तो काय चित्रपटगृहात आला नाही, कशावरती आलता तो? OTT वरती चित्रपट आलता, मोबाईल वरती पाहिला. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले त्या चित्रपटाला. काय त्या चित्रपटामध्ये मला सांगा, अश्लीलता आहे का? त्यात अश्लील संवाद आहे का? एखादं काय अश्लील गाणं आहे का त्यामध्ये? नाही, काहीच नाही. तर चित्रपट चांगले दर्जेदार दिशादर्शक चित्रपट देखील लोक पाहतात. आणि असा चित्रपट आभाळ नावाचा मराठी प्रेक्षकांसाठी येत आहे, हे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे.
निर्माते, दिग्दर्शक, कलाकार सर्वांना मेघराज राजे